मुंबई गोवा महामार्गावर फॉर्च्युनर कारची एसटी बसला जोरदार धडक, 2 जण जखमी, खाम गावानजीक घटना। मुंबई गोवा महामार्गावर खाम नजीक रविवारी 1 जून रोजी फॉर्च्युनर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार धडकल्याने दुर्दैवी अपघात घडल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्यांची पत्नी हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून फॉर्च्युनर कार व एसटी बसचा देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे। तर एसटी बस क्रमांक MH08 AP 5825 वरील चालक संतोष काशीराम बुधकर वय वर्ष 40 हेही बस प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने कोलाड महाड दिशेकडे येत होते। तर संतोष मेडेकर हे आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक MH06 BU 9936 हे विरुद्ध दिशेने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुंबईकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर धडकल्याने संतोष मेडेकर व त्यांच्या पत्नी कविता मेडेकर गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल होऊन कारमधील जखमींना बाहेर काढले व पुढील उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेली येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास कोलाड पोलीस सह पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करीत आहेत। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।